आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते मच्छिंद्र ढवळे आहेत की 2 दिवसांपूर्वी त्यांचा ईबी फॉर्म जो आहे तो दुसऱ्या कार्यकर्त्याने पळवला असा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला। आपल्याबरोबर स्वतः मच्छिंद्र ढवळे आहेत। नक्की झालं काय, तुम्ही कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतात, तुम्हाला उमेदवारी मिळाली? मी वॉर्ड क्रमांक 36 मधून उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि मला एबी फॉर्म पण भेटला त्या संदर्भात। मी तो एबी फॉर्म माझा बुधवारी तो जमा पण केलता मी, म्हणजे मंगळवारी माझा मी फॉर्म भरला आणि बुधवारी माझा एबी फॉर्म मी त्याला जॉईन करून टाकला दुपारी 2:30च्या दरम्यान। आणि त्यानंतर काय विषय होता तो मला काहीच माहित नव्हतं, पण मला अधिकृत उमेदवारी एकनाथभाई शिंदेनी दिली ती शिवसेना गटातून आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी माझं काम करतोय। पण मग ईबी फॉर्म कसा पळवला किंवा तो ईबी फॉर्म गिळून टाकला? एबी फॉर्म जो आहे तो तिथं आमच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये मी जमा केला तो तिथं प्रकार झाला, तो मला काहीच माहित नाही तिथं प्रकार काय झाला। तो त्यांच्या कस्टडीमध्ये होता एबी फॉर्म, तो माझ्याकडे नव्हता, माझ्या हातून नाही पळवला त्यांनी तो वॉर्ड ऑफिस मधून पळवला तो एबी फॉर्म। त्यामुळे बाकीचं मला माहित नाही तिथं काय झालं। त्यांची आणि तुमची काय ओळख आहे का? चांगले मित्र आहेत माझे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते चांगले माझे चांगले मित्र आहेत, काहीच अडचण नाही मला त्याची। मग आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे की ईबी फॉर्म गिळून टाकला की कुठे टाकला, नक्की झालं काय? मला असं सांगण्यात आलं की वॉर्ड ऑफिसला की तो एबी फॉर्म फाडून टाकला आहे असं मला सांगत आहे। पण आजच्या मी आता बघतोय सगळीकडे चर्चा चालू आहे की तिने तो फाडून टाकला, काय तर खाऊन टाकला फॉर्म, अशी काहीतरी चर्चा आहे ती। तुम्ही विचारलं नाही का मित्राला? तुमच्या मित्र भेटलाच नाही मला, काय तिथे काय झालं ते मला काहीच कल्पना नाही तिथली। तुम्हाला कुठे होतात त्यावेळेस? मी इथं प्रचार करतो सहकार्य करतो। दुसरं कोण कार्यकर्ते होते का? तिथं कोण नव्हतं, आमची छाननी झाली, आम्ही तिथून निघून आलो आणि प्रचाराला लागलो आम्ही तिथून। नाही मग मात्र अर्ज कसं काय नेला की त्यांच्या कस्टडीमध्ये असताना? नाही मात्र व्हिडिओ मध्ये दिसतंय की हिसकावून पळत चाललेत किंवा काय खाऊन टाकले? हा प्रकार घडला कुठे वॉर्ड ऑफिसच्या आतमध्ये, मी त्याला मला होतो सारंग मध्ये, मला काही छाननी झाली, आम्ही निघून आलो। तिथं काय घडलं मला काहीच माहित नाही। मग आता काय ते जर असा कदाचित क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये प्रकार होत असेल तर कारवाई झाली पाहिजे का? की जर तुमचा ईबी फॉर्म दुसऱ्याने पळवून नेला तर मग तुम्हाला जी उमेदवारी मिळणार होती ती उमेदवारी आता कदाचित मिळणार नाही किंवा आपली उमेदवारी फायनल झाली। छाननीमध्ये माझा अर्ज पहिला पात्र केलेला आहे, पहिला फॉर्म आणि एबी फॉर्म पहिला माझा सबमिट झालेला 2:30 वाजता, त्यानंतर त्याचं झालं 3:30 वाजता। आता त्यांचा काय नियमाप्रमाणे चालतील ते चालतील, पण मला तिथं पात्र करण्यात आलेलं, मला उमेदवार घोषित करण्यात आलं। तुम्ही एबी फॉर्म दिला कसा मग? कुठला? आधीच एबी फॉर्म मी आधीच दिलता, मला काल मॅडमने तिथं बोलून घेतलं, तिने सांगितलं तुमच्याकडे झेरॉक्स आहे का? मी म्हटलं झेरॉक्स आहे। ते म्हटलं आता तुम्हाला लेटर निवडणूक आयोगाचं त्या पत्राला फक्त तुम्ही झेरॉक्स जोडून दिले फक्त? नाही, आता द्यायची त्यांना ती प्रोसिजर पुढे तर चालणार, त्यांचं लेटर मध्ये झेरॉक्स आपण त्याला ते जोडून द्यायचे आता। म्हणजे एबी फॉर्मचं तुम्हाला आता झेरॉक्स मागितलं? हो मागितलंय, हो ते आहे। मग आता ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला मग त्याच्यानंतर तुम्ही विचारणा केली नाही का क्षेत्रीय कार्यालयात? नाही, विचारणा केली ना की बाबा ह्याच्या पुढची प्रोसिजर काय आहे। त्यांचं असं म्हणणं आलं प्रोसिजर काही नसते, तुमचं ऑलरेडी ते ऑन रेकॉर्ड झालेलं आहे। फॉर्म देताना शूटिंग होतं, तिथं एबी फॉर्म देताना शूटिंग होतं, ते सगळं झालेलं आहे। टायमिंगच्या आतमध्ये आपला फॉर्म गेलेला आहे, त्यांचा तिथं शिक्का पडला की अधिकृत म्हणजे फर्स्ट चॉईस बाळू ठेवलं की यांचं काम झालेलं आहे। नाही मग मात्र जर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये असं होतंय तर मग याच्यामध्ये दोषी अधिकारी नाही आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्या गोष्टी आपण नाही काय बोलू शकत। आता काय असेल ते बघतील त्यांच्या हिशोबाने काय करतात ते। आता तुमच्या मित्रावरती गुन्हा आता दाखल झालाय? हा दाखल झाला, मला एक काल कळलंय। आता काय असेल ते प्रोसेस, आपला मित्र आहे, आपण त्याला थोडं सहकार्य करायचं। सहकार्य करायचं? हो कर, मित्र अशा पद्धतीने एबी फॉर्म पळवले किंवा काय? काय बघा, हे राजकारण 15 दिवसाचं असतं, मैत्री आमची खूप जुनी आहे, ती आपल्याला फक्त टिकवायची शेवटपर्यंत, मैत्री आपल्याला टिकवायची। बरं, म्हणजे तुमचा आता उमेदवारी अर्ज भरलाय आणि तो काय? उमेदवार माझा भरला आहे, अधिकृत उमेदवार मला जाहीर केलेला आहे, शिवसेना शिंदे गटातून मला जाहीर केलेला आहे। आपण पाहतोय की जो एबी फॉर्म जो आहे तो पळवलेला होता तो क्षेत्रीय कार्यालयामध्ये पळवण्यात आला, मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो अशी प्रतिक्रिया मच्छिंद्र ढवळेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।